आपल्या सर्वांचं मनस्वी हार्दिक सुस्वागत करतोय। दुसऱ्या सामना आपल्या भेटीला येतोय भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल आणि त्याचा विपक्ष खेळताना हिंदवी स्पोर्ट्स सिंधू या दोन संघाच्या दरम्यान ही लढत। नाणेफेकीचा कौल जातोय हिंदवी स्पोर्ट्स सिंधू संघाच्या बाजूने। प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय हिंदवी स्पोर्ट्स संघ आणि पाचारण करतोय प्रथम फलंदाजी करता भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल संघाला। दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। भालचंद्र स्पोर्ट्स आणि हिंदवी स्पोर्ट्स दोन्ही संघांनी आपला अतिरिक्त खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। दरम्यान सलामीची जोडगोळी मैदानाच्या दिशेने जाते। मर्यादित 5 षटकांचा हा सामना। पहिल्या इनिंगच्या खेळाला होते सुरुवात। सलामीची जोडगोळी अनिकेत कांबळे आणि त्याच्या समवेत श्रेयस मुरकर अशी सलामीची जोडी भालचंद्र स्पोर्ट्स संघाचं नेतृत्व करताना आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळते। भालचंद्र स्पोर्ट्स क्रिकेट संघ शिरवल आयोजित शिरवल प्रीमियर लीग 2025 क्रिकेट स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी अनेक मातब्बर संघ या स्पर्धेमध्ये आपली वर्णी लावतात। यामध्ये साई स्पोर्ट्स हरकुळ, मोराई प्रसाद बोर्डवे, भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल आणि हिंदवी स्पोर्ट्स सिंधू या 4 संघांचा खेळ पाहण्याची सुसंधी आजच्या या पहिल्या दिवशी आपल्याला लाभते। तमाम क्रिकेट रसिक जे या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याशी जोडले जातात त्या सर्व क्रिकेट रसिकांचं आणि विशेषतः जे मान्यवर या विचारपीठावरती उपस्थित आहेत त्या सर्व मान्यवरांचं मी संदेश तांबे या शिरवल प्रीमियर लीग 2025 क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आणि गोलंदाजीची कमान आपल्या हाती घेत आयकॉन खेळाडू, कणकवली तालुक्याचा मातब्बर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतोय तो तिवरे गावचं वादळ अर्थात मॅन फ्रॉम तिवरे मिस्टर रजत कदम इज ऑन स्क्रीन। पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आणि तसे पंचांची खूण आमच्यापर्यंत येते। पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं आणि ज्याची सुरुवात रजत कदमच्या हाती चेंडू दिला जातोय आणि स्ट्राइक एंड वरती पाहतोय आपण आयकॉन अनिकेत कांबळे। नॉन स्ट्राइक एंडला या संघाचा कर्णधार श्रेयस मुरकर आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय आणि दरम्यान सामन्याला होते सुरुवात। पहिलं षटक रजत कदमच्या स्वरूपात, पहिला चेंडू अनिकेत कांबळे करता। पहिला चेंडू सुरू फटका, क्लासिक स्ट्रोक, चेंडू जातोय सीमा रेषेच्या दिशेने आणि चेंडू ट्रॅव्हल करतोय मात्र चेंडू फील्ड होतोय। विवेक परब चेंडू फील्ड करून चेंडूची फोयकी होईपर्यंत तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते। पहिला चेंडू सुरेख फटका होता, चेंडू ब्लान्स केला होता स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती मिळतात 3 धावा। स्वतःचं खातं खोलतोय, संघाचं खातं खोलतोय, धावा संख्या नेऊन ठेवतो 3 वर। अतिशय सुरेख सुरुवात या पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल संघाच्या वतीनं अनिकेत कांबळेकडून। पुन्हा एकदा सुरेख फटका, क्लासिक स्ट्रोक, मात्र या चेंडूवरती मिळतील 2 धावा। डी झोन मध्ये चेंडू जातोय, फटका चांगला होता मात्र थोडासा जर अक्रॉस आला असता तर कदाचित हा चेंडू चौकाराच्या दिशेने गेला असता, मात्र तसे काही चान्सेस आपल्याला दिसत नाहीत। चेंडू जातोय डी झोन मध्ये आणि मिळतात 2 धावा। या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येला मिळतोय आकार। धावसंख्या होते 5 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात। हो फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि पंचांचा 9चा येतोय इशारा आणि या चेंडूवरती मिळतात 2 धावा डी झोनच्या स्वरूपात। पाहूया या फ्री हिटचा कशा पद्धतीने फायदा उठवतोय फलंदाज स्ट्राइक एंड वरती खेळताना श्रेयस मुरकर।
स्ट्राइक वरती श्रेयस मुरकर, नॉन स्ट्राइक एंडला अनिकेत कांबळे आणि पुन्हा एकदा रजत कदम इज ऑन बॉलिंग मार्क. प्री हिटचा चेंडू पाहूया या प्री हिट वरती कशा पद्धतीने यस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फ्रंट फुट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट यांचा संपर्क नाहीये आणि दरम्यान निर्धाव चेंडून या फ्री हिटचा चान्स या ठिकाणी घेता आला नाहीये श्रेयस मुरकरला आणि चेंडू जातो निर्धाव. रजत कदमचा सुरेख मारा. रजत कदमकडे बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे, बऱ्याच वर्षांचा तजुर्बा आहे आणि त्यामुळे आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उठवत या ठिकाणी हा चेंडू फ्ले केलाय. चेंडू जातोय पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि येतोय पुन्हा एकदा 2 धावा या चेंडूवरती मिळतील. बरेचसे नैसर्गिक अडथळे या ग्राउंड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे चांगले फटके देखील काही वेळेस 2 धावांकरता जाताना पाहायला मिळतात. अतिशय सुरेख फटका होता, चांगला फटका होता. ऑन ड्राईव्हचा फटका, चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या दिशेने. या चेंडूवरती मिळतील 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या 10 धावा. आता मात्र सुरेख फटका पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल डी झोन मध्ये 2 धावांकरता. वारंवार फटके चांगले आहेत मात्र चेंडू 2 धावांकरता डी झोन मध्ये जाताना पाहायला मिळतात. धावसंख्या झाली 12 धावा. रजत कदमच्या स्वरूपात पहिलं षटक सुरू आहे आणि मला वाटतं शेवटचा चेंडू असावा या षटकातला. या षटकाची सांगता करणारा चेंडू रजत कदमचा स्ट्राइक एंड वरती श्रेयस मुरकर. पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं षटक. पहिल्या षटकात जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकात 12 धावा आतापर्यंत धावफलकावर. पुढचा चेंडू रजत इज ऑन बॉलिंग मार्क. चेंडू फ्लेक पुन्हा एकदा शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू 1 धाव या चेंडूवरती मिळाली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मात्र. अनिकेत कांबळे नकार देतोय सेकंड रन्सला आणि दरम्यान षटकाची होते समाप्ती. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या धावफलकावरती लागते. प्रथम फलंदाजी करताना भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल संघाची 13 धावा बिना गाड्याच्या मोबदल्यात. तोपर्यंत ऐकूया डीजेचं सुमधुर संगीत. चेंडू जातोय 2 धावांनी संघाची धावसंख्या बदलेल. धावसंख्या 11 धावा बिना आघाडीच्या मोबदल्यात. पहिलं षटक शुभम छिंदरकरचं. बऱ्याच आशा अपेक्षा या शुभम छिंदरकर वरती असतील साई स्पोर्ट्स हरकुळ संघाच्या. कारण हरकुळ संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून यंदाच्या वर्षी शुभम छिंदरकर आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू शुभम 2 गणेश. पुन्हा एकदा बॅटची कडके. चेंडू जातो विकेट किपर खाली आणि दरम्यान बाद. गणेश सावंतची खेळी येते संपुष्टात. बॅक टू द पॅव्हिलियन मिस्टर गणेश सावंत विथ डीजे. Thank you so much. विवेक परबची जोडी मगाशी जमली होती. जी जोडी मगाशी या मैदानावरती धुमाकूळच्या जोडीनं घातलाय तीच जोडी पुन्हा एकदा या मैदानावर मिस्टर विवेक परब आणि त्याच्या साथीनं आयकॉन रजत कदम. गोलंदाजी मार्कवर कर्णधार साई स्पोर्ट्स हरकुळ संघाचा सहजित तांबे. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही लढाई. कारण गोलंदाजी करतोय तो खेळाडू देखील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेट मधला एक मातब्बर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतोय आणि त्याच्या समोर आहे दी वन अँड ओनली रजत कदम. सुरेख चेंडू आखोटप्पाचा चेंडू होता. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न होता सागर मात्र चेंडू आणि बॅट यांचा संपर्क नाहीये आणि हेच वैशिष्ट्य या दोन्ही खेळाडूंचं. ज्या ठिकाणी आपले
कमजोर दुभे काय आहेत हे हेरले जातात आणि तशा पद्धतीने त्या ठिकाणी रणनीती आखली जाते आणि तशीच गोलंदाजी या ठिकाणी सहजित कडनं पाहायला मिळते. वारंवार चकवा देतोय. 2 चेंडू आपण जर पाहिले तर दोनही चेंडू त्याच पद्धतीचे होते सागर. दोनही चेंडूवरती सपशेल या ठिकाणी निराश करताना पाहायला मिळतो रजत कदम. दोनही चेंडू निर्धाव गणले जात आहेत सहजित तांबेच्या षटकातले आणि ही लढत आहे ही तुल्यबळ 2 खेळाडूंमधली लढत. सहजित वर्सेस रजत कदम. हा चेंडू काढला डीप लॉंग ऑफला चेंडू 7वे चेंडू फील्ड केला जाईल आणि दरम्यान थ्रो येईपर्यंत 2 धावा मुकम्मल. 2 धावांनी संघाच्या धावसंख्येला मिळतोय आकार. धावा संख्या 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. ज्या खेळाडूने एक षटकार पेश करत एक सुरेख कामगिरी या मैदानावरती साकारलेलं असं वाटत होतं तो एका षटकारानंतर लगेचच माघारी परततोय आणि त्याच्या जागा घेण्याकरता मगाशी ज्या खेळाडूने बहारदार खेळी करत आपल्या संघाला विजय संपादन करून दिला तो विवेक परब आपल्या स्क्रीनवर. रजत कदम तो सहजित. हा चेंडू पुन्हा एकदा आखून टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट आणि बॉल यांचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू या चेंडूची होते समाप्ती आणि सागर जर आपण पाहिलं या षटकाचा विचार केला तर तब्बल 3 चेंडू हे टिंब चेंडू गणले जातात आणि तिसरा जो चेंडू होता त्याच्यावरती केवळ 2 धावा आल्यात. हा चेंडू फ्लिक केला. चेंडू जातोय सिलेमिड ऑफच्या दिशेनं. एकच धाव या चेंडूवरती मिळेल आणि आता मात्र पुरता अडचणीत या षटकात येताना पाहायला मिळतो रजत कदम ज्याला आपण असं खेळताना केव्हाच पाहत नाहीये. थोडस अडचणीत थोडस बॅकफुट वरती येताना पाहायला मिळतो रजत कदम. हा स्वाभाविक खेळ नाहीये रजत कदमचा. शेवटचा चेंडू असेल की या षटकाची सांगता करणारा सुरेख कमबॅक सहजित कडून चेंडू प्लान्स केलाय सिलेमिड ऑफच्या दिशेनं. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतं आणि एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एका धाब्याने संघाची धावसंख्या 15 धावा. 2 षटकांची होते समाप्ती आणि 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना हिंदवी स्पोर्ट्स सिंधू संघाची 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. ऐकूयात डीजेचं सुमधुर संगीत. दोन षटकांचा खेळ मागे पडलाय. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि दरम्यान उरलेत 18 चेंडू आणि या 18 चेंडूवरती किती धावा जमवतोय किती धावांपर्यंत मजल मारतोय हिंदवी स्पोर्ट्स सिंधू हे आपल्याला पाहणं गरजेचं असेल. अक्षय तांबे इज ऑन बॉलिंग मार्क. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं 3रं षटक. पहिला चेंडू हा ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू आणि पहिला चेंडू प्रजेश रावलेच्या वतीनं वाईड घोषित केला जातोय आणि दरम्यान अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्या होते 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सागर जर आतापर्यंत पाहिलं तर 40 धावा देखील या मैदानावरती सर्वोच्च धावसंख्या असू शकते. 40 ते 45 धावा निश्चितपणे फायटिंग टोटल या मैदानावरती आपण पाहू शकतोय. हा चेंडू सोर एक फटका. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फील्ड केला जाईल. थ्रो येईपर्यंत 2 धावा आरामात मुकम्मल केल्या जातात. सोर एक फटका. धावसंख्या होते 18 धावा. जसं पाहिलं चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे. ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न विवेक परबचा. सोर एक फटका देखणा फटका. एक प्रेक्षणीय शॉट आपल्याला पाहायला मिळाला 2 धावांकरता. पुढचा चेंडू प्लान्स करण्याचा प्रयत्न होता. बॅटमध्ये चेंडू मिस होतो आणि दरम्यान पंचांचा येतोय वाईडचा इशारा. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात जमा होईल आणि धावसंख्या 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करताना हिंदवी स्पोर्ट्स सिंधू संघ. बालचंद्र स्पोर्ट्स क्रिकेट संघ शिरवल आयोजित शिरवल प्रीमियर लीग अर्थात SPL 2025 चा हा महाथरार दिनांक आज 9, 10 आणि 11 असे 3 दिवस चालणारी ही प्रतियोगिता आणि याचं सुरेख आयोजन सुरेख नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय आणि याचं सर्व श्रेय जात आहे ते 2 बंधूंना अर्थात
सन्माननीय संदीप चव्हाण आणि त्यांचे बंधू ऍडव्होकेट कृष्णा चव्हाण या दोघांना याचं श्रेय निश्चितपणे द्यावं लागेल. या चेंडूवरती मिळते एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या 20 धावा. धावसंख्या 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र थोडीशी संत सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. एका षटकारानं एका मजबूत स्थितीपर्यंत मजल मारेल असं वाटत होतं. षटकारानंतर वापस यावं लागलं गणेश सावंतला आणि त्यानंतर थोडासा लगाम आपल्याला सहजित कडून पाहायला मिळतोय या फलंदाजीला. अक्षयचा पुढचा चेंडू सामना करेल रजत कदम इज ऑन स्ट्राइक. हा चेंडू सुर एक फटका क्लासिक चौक चेंडू येतोय मिड विकेटच्या दिशेने. सहजित चेंडू खाली आणि बाद. आयकॉन बॅक टू द पॅव्हिलियन मिस्टर रजत कदम डीजी. एक खेळाडू असं ज्याचा आवाज यानंतर आपण ऐकणार आहोत सुदीपजी दिगवेकर. सुदीप दिगवेकर या ठिकाणी या संघात दाखल आहेत. त्यांचा देखील समालोचनाचा आवाज यानंतर आपण निश्चितपणे ऐकाल. स्ट्रायकिंग वरती नवीन खेळाडू रुपी मोरे. त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने स्वतः संघ कर्णधार व्यवस्थापक सन्माननीय विवेक परब. पुन्हा एकदा अक्षयचा पुढचा चेंडू सुर एक फटका. रुपी मोरेचा क्रॅकिंग स्ट्रोक आणि चेंडू जाईल डी झोन मध्ये. काय फटका होता रुपी मोरेचा. धावसंख्या झाली 22 धावा. मनगटात बळ आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द जर असेल तर निश्चितपणे कोणतीही गोष्ट सफल साध्य करता येते आणि त्याचं स्वर उदाहरण म्हणजेच रुपी मोरे. पहिल्याच चेंडूवरती काय फटका सजवला होता. चेंडू गेला होता स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावर सीमा रेषेच्या दिशेने. मात्र थोडस बॅड लक आणि चेंडू डी झोन मध्ये घोषित क्षेत्रात 2 धावांकरता गेलाय. 2 धावांनी संघाची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळते 22 धावा. 22 धावा झाल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. सॉरी 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा. ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तोच निर्णय आम्ही फायनल गृहीत धरू याची सर्व संघांनी नोंद घ्या. ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनची आम्ही वाट बघू आणि त्यानंतरच आम्ही हा निर्णय देऊ. अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू अक्षयचा. अक्षय टू रुपी. आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडू फ्लिक केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि दरम्यान 2 धावांपासून काही रोखू शकत नाहीये. चेंडू फील्ड होतोय. फील्ड करून थ्रो येईपर्यंत तिसरी धाव घेईल का. नो. 2च धावांवरती संतुष्ट आणि धावसंख्या होते 24 धावा. प्रथम फलंदाजी करताना हिंदवी स्पोर्ट्स सिंधू संघाची धावसंख्या 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि शेवटचा चेंडू या षटकाची सांगता करणारा अक्षयचा. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न होता. मला वाटतं बॅटची कड घेत चेंडू जातोय डी झोन मध्ये. 2च धावा या चेंडूवरती मिळतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या बदलेल. धावसंख्या प्रजेश आताच्या चेंडूवर 2. येस 2 धावा या चेंडूवरती मिळतात आणि मला वाटतं धावसंख्या 26 धावा. षटक संपते आणि मला वाटतं 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा. ऐकूयात डीजेचं सुमधुर संगीत.
मध्ये किती धावांपर्यंत मजल मारतो हिंदवी स्पोर्ट्स सिंधू संघ हे पाहणं औत्सुक्याचं असेल. दरम्यान गोलंदाजी मध्ये होते परिवर्तन. चौथ्या षटकात आपल्या स्क्रीनवर पुन्हा एकदा आयकॉन मिस्टर सहजित तांबे. स्वर एक फटका क्लासिक सो चेंडू जाईल डीप लॉंग सीमारेषा पार येतोय कडक षटकार 6 धावांकरता. आणि सलग 3 षटकारांकरता ऍडव्होकेट कृष्णा चव्हाण यांच्याकडनं 500 रुपयांच्या पारितोषिकाचा मानकरी होण्याची संधी. सुसंधी. चेंडू टाका. काय फटका खेळलाय डीप लॉंग सीमारेषे पलीकडे. चेंडू केला 6 धावांकरता. आणि जो फटका पहिल्या सामन्यात देखील विवेकच्या बॅट मध्ये पाहिलाय अगदी त्याचाच मला वाटतं कॉपी पेस्ट आपण म्हणतो तशा पद्धतीचा फटका थेट सीमारेषे पलीकडे डीप लॉंग सीमारेषा पार. षटकार 6 धावांकरता. धाव संख्या 34 धावा चौथ्या षटकात. आणि आता मात्र एका फायटिंग टोटलच्या दिशेने वाटचाल करताना हिंदवी स्पोर्ट्स सिंधू विवेक परबच्या व्यवस्थापनात खेळणारा हा संघ. पुढचा चेंडू. हा चेंडू अखंडोप्याचा चेंडू होता. चेंडूला ब्लान्स केलाय सिलेंडर ऑफच्या दिशेनं. चेंडू फील्ड केला जाईल आणि दरम्यान एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एका धावेने संघाची धाव संख्या 35 धावा 35 लॉस ऑफ 2 विकेट्स. चौथ्या षटकातले 3 चेंडू मागे पडलेत. अजून राहिलेत 3 चेंडू म्हणजे टोटल 9 चेंडूचा खेळ बाकी. पाहूया या 9 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल हिंदवी स्पोर्ट्स सिंधू. पुढचा चेंडू सहज चिट्टू रुपी. सोर फटका मात्र थोडासा मिस होतोय. टायमिंग झाला नाहीये आणि चेंडू जातोय थेट फिल्डरच्या हातात. माघारी परतावा लागेल रुपी मोरे. बॅक टू द पॅव्हलियन. सख्या बंधूंची जोड गोळी या मैदानावरती हिंदवी स्पोर्ट्स सिंधू संघाचं नेतृत्व करताना. उर्वरित 8 चेंडूचा खेळ बाकी आणि या 8 चेंडू मध्ये कशा पद्धतीची रणनीती हे दोन्ही फलंदाज आखतील हे आपल्याला पाहावं लागेल. सहजित तांबेचा पुढचा चेंडू या षटकातले 2 चेंडू टाकणारा. पुढचा चेंडू 5वा चेंडू. चेंडूला फ्लिक केलाय सिलेंडर ऑफच्या दिशेने. झेल टिपला जातोय. बॅक टू बॅक दुसरा विकेट आणि माघारी परतावा लागेल विनय परब डीजेच्या साथीनं. सहजित तांबे इज ऑन हॅट्रिक. पाहूया आतापर्यंत या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक आपल्या नावे नोंदवेल का. आणि झेल कदाचित झाला असता तर ही हॅट्रिक नोंदवली गेली असते. झेल जमिनीला दान होते विकेट किपर कडून थोडंसं मिसफिल्ड आणि दरम्यान 1 धाव या चेंडूवर मिळेल. एका धावेने संघाची धाव संख्या 36 धावा. प्रथम फलंदाजी करताना 4 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावा हिंदवी स्पोर्ट्स सिंधू संघाच्या. ऐकूयात डीजेचं सुमधुर संगीत.
सागर अचूक ध्येयापर्यंत जर पोहोचायचं असेल तर कष्ट करण्याची तयारी पाहिजे आणि तसे कष्ट या ठिकाणी मैदानावरती देखील करावे लागतील. उरलेल्या 6 चेंडूवर 6 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल हिंदवी स्पोर्ट्स सिंधू संघ याच्यावरती या सामन्याचं सारं चित्र स्पष्ट होईल. नवीन गोलंदाज सोहेल पटेल स्लॉग ओव्हर मध्ये डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजीची कमान आपल्या हाती घेत वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघाच्या वतीनं शेवटचं अंतिम षटक या इनिंगची सांगता करणारं षटक घेऊन मिस्टर सोहेल इज ऑन बॉलिंग मार्क. स्ट्राइक एंड वरती फलंदाज तयार. सुरेख फटका क्लासिक स्ट्रोक डीप लॉंग ऑनला क्रॉस करा सीमा रेषे बाहेर चेंडू जातो 4 धावांकरता येतो क्रॅकिंग स्ट्रोक. पाच चेंडू पाहूया या 5 चेंडू वरती कशा पद्धतीची फलंदाजी होते. काय कमालीची बॅटिंग पहिल्या सामन्यापासून आपण पाहतो हिंदवी स्पोर्ट्स सिंधूच्या वतीनं. सोहेल इज ऑन बॉलिंग मार्क. सूर एक फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि दरम्यान चेंडू कलेक्ट करून थ्रो येईपर्यंत 2 धावा मुकम्मल केल्या जातात. 2 धावांनी संघाची धावसंख्या 42 धावा 42 लॉस ऑफ 4 विकेट्स. राहिलेत 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 50 गाठेल का या स्पर्धेतली पहिली हाफ सेंचुरी आपल्या नावावरती नोंदवेल का हिंदवी स्पोर्ट्स सिंधू संघ. सूर एक फटका क्लासिक स्ट्रोक डीप लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल करतोय फील्ड करून चेंडू थ्रो होईपर्यंत 2 धावा मुकम्मल. थोडस मिसफील्ड थोडस बॅकअप मध्ये चूक आणि दरम्यान 2 धावांवरती संतुष्ट. 2 धावांनी संघाची धावसंख्या 44 धावा. सूर एक फटका काय स्ट्रोक आहे फटका सजवला डीप लॉंग ऑफला चेंडू फील्ड करेल आणि फील्ड करून चेंडूची फेकी होईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. मी मगाशीच म्हटलं सागर 50 हा संघ गाठेल का आणि तसंच चित्र देखील या स्पर्धेतलं पहिली हाफ सेंचुरी आपल्या नावावरती नोंदवण्याच्या दिशेनं हिंदवी स्पोर्ट्स सिंधू. 46 धावा झाल्यात आणि राहिल्यात 2 चेंडू. सूर एक फटका 1 धाव पूर्ण झाली आहे. येस एकच धाव या चेंडूवरती मिळेल. 2 धावा मिळतील सॉरी 2 धावांनी संघाची धावसंख्या 48 धावा. हाफ सेंचुरी करता 2 धावांची आवश्यकता आणि ही हाफ सेंचुरी पहिली हाफ सेंचुरी या स्पर्धेतली आपल्या नावे नोंदवेल का हिंदवी स्पोर्ट्स सिंधू. फटका सजवला 1 धाव मिळेल आणि 49 धावांपर्यंत मजल मारतो हिंदवी स्पोर्ट्स सिंधू संघ आणि उद्दिष्ट असेल साई स्पोर्ट्स सर्कल संघाच्या विरोधात 50 धावांचं आव्हान असेल. 50 धावांचं हे 50 धावांचं आव्हान पेलवेल का साई स्पोर्ट्स सर्कल संघाला की मग या आव्हानापासून वंचित ठेवण्यात यशस्वी होतोय आपल्या अचूक टप्प्याच्या गोलंदाजीनं आणि फिल्डिंग सजावटीनं हिंदवी स्पोर्ट्स सिंधू संघ हे सांगण्याकरता पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती होईल बदल. आवाज ऐकूयात मिस्टर गोड गळ्याचा मंजूळ आवाज मिस्टर सागर कदम. तोपर्यंत ऐकूयात डीजेचं सुमधुर संगीत.
सहर्ष स्वागत करतोय। भालचंद्र क्रिकेट संघ शिरवल आयोजित शिरवल प्रीमियर लीग SPL 2025 थरार एकंदरीत स्पर्धेचा तिसरा पर्व व या तिसऱ्या पर्वातील आजचा आघाडीचा दिवस, आजचा बिनीचा दिवस सकाळच्या सत्राचा विचार केला तर मान्यवरांच्या शुभहस्तांनी या स्पर्धेचा अधिकृत उद्घाटन सोहळा मैदानावरती संपन्न होतोय। आघाडीचे 2 सामने समाप्त तर तिसऱ्या संघर्ष नाट्याला, तिसऱ्या द्वंद्व युद्धाला मैदानावरती सुरुवात होते। एका बाजूला साई स्पोर्ट्स हरकुळ तर त्यांच्या विरोधामध्ये भिडताना दिसतोय तो हिंदवी स्पोर्ट्स सिंधू क्रिकेट संघ। नाणेफेक मैदानावरती जरूर विजयी झाला साई स्पोर्ट्स हरकुळ क्रिकेट संघ। क्षेत्ररक्षणाचा निर्णय मैदानावरती घेतला, मात्र प्रतिस्पर्धी संघ विवेक परब, रजत कदम व त्याच्या अन्य सहकारी आर्यन यांच्या प्रमुख फलंदाजीच्या जोरावरती 49 धावांपर्यंत हिंदवी स्पोर्ट्स सिंधू क्रिकेट संघ पोहोचतोय। तर डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये 30 चेंडू 5 षटक, अर्थातच त्या 5 षटकांमध्ये 50 मैदानावरती गाठावे लागेल, म्हणजे अर्धशतकीय खेळी साकारावी लागेल ती विजयासाठी साई स्पोर्ट्स हरकुळ या क्रिकेट संघाला। व अगदी त्यांचे 2 प्राथमिक फलंदाज, आघाडीचे 2 वीर धुरंधर फलंदाज मैदानावरती त्याच प्रयत्नात 50 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावरती दाखल होत आहेत। फलंदाज शुभम चिंदरकर, ओव्हरसीज खेळाडू, आयकॉन खेळाडू, साई स्पोर्ट्स हरकुळ क्रिकेट संघाचा मॅन फ्रॉम कलमट व त्याच्या जोडीला नॉन स्ट्राइक एंडच्या दिशेने सोहेल पटेल, ही बिनीची अगदी प्राथमिक जोडी मैदानावरती असेल ती साई स्पोर्ट्स हरकुळ क्रिकेट संघाच्या माध्यमातून। तर दुसऱ्या बाजूनं या आघाडीच्या जोडीला लगाम लावण्यासाठी, आघाडीची जोडी फोडण्यासाठी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सदाबहार फेकण्यासाठी गोलंदाजीच्या आक्रमणावरती गोलंदाज सज्ज होतोय। मॅन फ्रॉम तीव्र एक्सप्रेस अर्थातच रजत कदम हा गोलंदाज होतोय तो सुसज्ज। गोलंदाजीच्या आक्रमणावरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं जोखीमग्रस्त षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय रजत कदम, सज्ज होतोय ठीक पंचांच्या डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेट। ज्यावेळी पहिला चेंडू होता शुभम चिंदरकर साठी, चेंडू प्रचंड वेगात फेकला जातोय, गुड लेंथ वरती चेंडूचा टप्पा, त्याही पेक्षा चेंडू टप्पा पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर निघतोय। चेंडूवरती फटका टोलवायचा की चेंडू सोडून द्यायचा या द्विधा विवंचनेत फलंदाज जखडबंद होतोय। निर्धाव चेंडू स्वरूप दुसऱ्या सत्राला होतोय तो प्रारंभ। यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट अंपुलचा फटका, चेंडू एक टप्पा घेतोय, रुपी मोरे चेंडूवरती पोहोचतोय, नाममात्र एकेरी धाव घेऊ दिली जाते। दुसरी धाव घेण्याची लालसा होती ती फलंदाज सोहेल पटेलची, मात्र ती लालसा ही अनिवार्य असल्याचा निर्वाळा सरळ फेकीच्या साथीनं रुपी मोरे सारखा कसलेला खेळाडू हा डीप मिड विकेट वरून देतोय। नाममात्र निघालेली एकेरी धाव सरळ फेकीच्या साथीनं दुसरी धाव घेण्याची तमाम शंका मैदानावरती समाप्त होते। सांघिक धाव फलक मैदानावरती बदलतोय, 2 चेंडू समाप्त, नाममात्र एकेरी धाव असेल ती धाव फलकावर। यावेळी लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, क्षेत्ररक्षकाचे भरकस प्रयत्न या ठिकाणी अधुरे राहत आहेत। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दुखापतग्रस्त अवस्थेत आपल्याला आढळतोय। विनंती असेल आयोजन कमिटीला पाणी घेऊन चला त्या ठिकाणी। क्षेत्ररक्षकांना विनंती असेल आयोजन कमिटीकडनं, मित्रांनो क्रिकेट खेळताय, कडक उष्म्यामध्ये खेळताय, स्वतःचा जीव सांभाळा, खेळा। क्रिकेट हा खेळ सातत्याने चालूच राहील, मात्र जीवाची पर्वा न करता खेळ हा शक्यतो खेळू नका। स्वतःला सावरा, स्वतःचं सर्वस्व जरूर झोका, मात्र स्वतःला झोकू नका। त्यामुळे परत एकदा विनंती करतोय आयोजन कमिटीकडनं, स्वतःचा जीव सांभाळा आणि स्वतःचं प्रदर्शन मैदानामध्ये करा।
चौकार निघतोय या चेंडूवरती फलंदाजाच्या बॅटमधनं व या चौकारानं सांघिक धावफलक मैदानावरती बदलताना दिसतोय, तो 5 या धावसंख्येवर. सोहेल पटेल सज्ज होतोय. चौकारानं यावेळी स्ट्राईकला, यावेळी फटका जरूर फसतोय. यष्टिरक्षक प्रशांतजी राणे यांच्या सुरक्षित हातामध्ये चेंडू विसावतोय व एका चौकारानं नटलेली खेळी मैदानावरती पुरती समाप्त होतोय. सोहेल पटेल बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे ऋतिक. चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव, तिसऱ्या चेंडूवरती सोहेल पटेलच्या भरीव तोफखान्यातनं एक चौकार, हा वाईडिश लॉंगोदला. तदनंतर त्या चौकाराचं तोडीस तोड समर्थपणे प्रत्युत्तर दिलं जात आहे. ते रजत कदम कडनं चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा फिरकीचा चेंडू होता. याही चेंडूवरती मोठा फटका टुलवण्याचा जरूर प्रयत्न असफल ठरतोय. चेंडू बॅटच्या कडेला स्पर्श करतोय, चेंडू बॅटची किनार घेतोय, फटका आसमंतात राहतोय व राहिलेलं सोपस्कार म्हणजे सोपेखानी कार्य झेल टिपण्याचा प्रशांत राणे पूर्ण करतायत व अगदी पहिल्या नव्या कोऱ्या जोडीला सुरुंग लावला जातोय मैदानावरती. तो गोलंदाज रजत कदम कडनं व त्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती प्रणय परब असेल, तो यावेळी स्ट्राईकला. शेवटी उजव्या चेंडू होता, लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. अगदी पहिल्या प्राथमिक प्रयत्न चेंडू निसटतोय प्रशांत राणे यांच्या हातामधनं. मात्र झालेली चूक दुरुस्त करताना दुसरा प्रयत्न चेंडूवरती ताबा ठेवला जातोय. धावेबासनं रोखलं जात आहे प्रणय परब सारख्या फलंदाजाला, म्हणजे निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. त्याही पेक्षा 5 चेंडूंचा खेळ मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा समाप्त व नाममात्र निघालेल्या एका चौकारानं एका एकेरी धावेनं 5 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. चपळी मनगटी फटका प्रणयच्या बॅटमधनं निघतोय. फ्लिक ऑफ द रिस्ट फटका शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं यष्टिरक्षक स्वतः चेंडूवरती पोहोचतायत. एकेरी धाव घेतली जात आहे, फेकी गेली जात आहे विवेक परब यांच्या दिशेने. तोपर्यंत एकेरी धावे स्वरूप मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जोखीमग्रस्त षटक समाप्त होत आहे व एका चौकारानं केवळ 6 असा धावफलक आपणास धावफलकावरती दिसतोय. 50 धावांचं उत्तर देतोय तो साई स्पोर्ट्स हळकुळ क्रिकेट संघ. राहिलेले 4 षटक 24 चेंडू व त्या 24 चेंडूंमध्ये 44 धावांची असेल ती आवश्यकता. डीजे. फलकावरती आघाडीचं पहिलं षटक अप्रतिमरित्या हाताळतोय तो रजत कदम. कंजूसी षटक समाप्त होत आहे, खेळाडूंवरचे निर्बंध समाप्त होत आहेत. यावेळी क्षेत्ररक्षण व्यूहरचना विखुरली जात आहे. 24 चेंडू 44 धावांची आवश्यकता व अनुभवी गोलंदाज रवी ठाकूर गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. ठीक पंचांच्या उजव्या बाजूनं राईट आर्म राऊंड विकेट व त्यांच्या विरोधात स्ट्राईकला प्रणय परब, तर नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने शुभम चिंदरकर हा ओव्हरसीज खेळाडू असेल. शेवटी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू यष्टीचं अपील या ठिकाणी केलं जात आहे प्रशांत राणे यांच्याकडनं. उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता संदेश. त्यामुळे अचूक निर्णय व ठाममत या उक्तीसाठी सुप्रसिद्ध असलेली अनुभवी पंचांची जोडगोळी म्हणजे स्क्वेअर लेग पंच प्रजेश रावले फलंदाज सुरक्षित असल्याचा निर्वाळा देत आहेत. मग निर्धाव चेंडूची सांगता रवी ठाकूर यांच्या गोलंदाजीवरती व निर्धाव चेंडूच्या साथीनं आता विजयाचं समीकरण परत एकदा बदलत आहे. शेवटचे 23 चेंडू बाकी व 44 धावांची आवश्यकता.
यावेळी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू प्रणयच्या बॅटमधनं फटका निघतोय. रूपी मोरे हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. वज्रमुठीमध्ये चेंडू घेतला जातोय व चाचपडत खेळ आपण प्रणयचे अनुभवत होतो त्याला पूर्णविराम दिला जातोय. बॅक टू द पॅव्हिलियन मिस्टर प्रणय परब डीजे. नवीन फलंदाज अष्टपैलू फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. मॅन फ्रॉम हरकुळ सहजित तांबे यावेळी स्ट्राईकला असेल तर दुसऱ्या बाजूला शुभम चिंदरकर ही नवी कोरी जोडी मैदानावरती आपल्याला दिसेल. ती साई स्पोर्ट्स हरकुळ या क्रिकेट संघाची. रवी ठाकूर आतापर्यंत कमालीची गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू निर्धाव तर दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय तो प्रणय तांबे. तो प्रणय परब. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू होता. हाफ ट्रॅकर बॅकअप दलेंचा चेंडू होता. केवळ दिशा ही दर्शवायचं काम करायचं होतं. चेंडू बॅटला देखील स्पर्श करतोय मात्र शॉर्ट हडम्यांच्या दिशेने विवेक परबच्या सुरक्षित हातामध्ये चेंडू विसावतोय त्यामुळे धावेपासून रोखलं जात आहे ते सहजित तांबेला. यावेळी बॅकअप दलेंचा चेंडू हाफ ट्रॅकर त्याच्यावरती कव्हरला नेत्रदीपक फटका परमपवित्र मायभूमीला स्पर्श करत चेंडू निघतोय तो डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत. डीप वरनं चेंडूवरती क्षेत्ररक्षक वेगात पोहोचतोय. चेंडूवरती ताबा ठेवतोय. फेकी रवी ठाकूर यांच्याकडनं केली जाते. तोपर्यंत चौथ्या चेंडूवरती नाममात्र एकेरी धाव घेत दिमाखात स्वतःचं खातं सहजित तांबे खोलतोय तर सांघिक धावफलक 7 धावा. यावेळी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू फटका फसतोय. चेंडू हवेत राहतोय. क्षेत्ररक्षक डीप वरनं चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय मात्र ऐन मोक्याच्या क्षणी निर्जन स्थळी चेंडू या ठिकाणी खाली इलाक्यात पोहोचतोय. म्हणजे ज्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नव्हता अशा खाली इलाक्यात चेंडूचा टप्पा. एकेरी धाव सहजासहजी पूर्ण शुभम चिंदरकरच्या खाते. त्याही पेक्षा साई स्पोर्ट्स हरकुळ क्रिकेट संघाच्या खाते. निघालेली एकेरी धाव लाख मुलाची व त्याच एकेरी धावेने दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ हा समाप्त तर 8 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. आठ धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात दुसऱ्या षटकाची सांगता करणारा शेवटचा चेंडू असेल तो मैदानावरती बाकी. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फटका जरूर फसतोय. वाईडिश लॉंगअपला खेळाडू तैनात. झेल मैदानावरती टिपला जातोय. एकेरी दुहेरी धावांनी नटलेली खेळी सहजित तांब्याची या ठिकाणी समाप्त होते. ज्याच्यावरती आशा अपेक्षा होत्या मोठ्या फटकी टोलविण्याच्या त्या आशा देखील मावळताना दिसत आहे. सहजित तांबे बॅक टू द पॅव्हिलियन डीजे.
गोलंदाजीमध्ये कोणताही बदल दिसत नाही. ज्या गोलंदाजाने बहारदार या इनिंगचं पहिलं कंजूसी षटक फेकलं होतं, केवळ 6 धावा खर्च केल्या होत्या, तो रजत कदम गोलंदाजीच्या आक्रमणावर. यावेळी सरळ बॅटने धावा निघताना दिसत नाहीत साई स्पोर्ट्स हरकुळ क्रिकेट संघासाठी, त्यामुळे बॅट आडवी केली जाते. अल्टीबल्टीचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न असफल. देहबोली जाणतोय रजत कदम, फलंदाजाची शारीरिक परिभाषा जाणतोय व त्याच्या देहबोलीच्या ठीक विरुद्ध कामगिरी. चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर व निर्धाव चेंडूची सांगता. यावेळी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू फ्रंट फुटला खेळत ड्राईव्हचा फटका. चेंडू सर्कल भेटतोय, फटका लॉंग ऑफ पर्यंत पोहोचतोय. एकेरी धाव सहज घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत नाही. तो नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज शुभम चिंदरकर कडनं. बघता बघता तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धाव फलक केवळ आणि केवळ 9 धावांवरती दिसतोय, तो 3 गड्यांच्या मोबदल्यात. डाव्या व उजव्या हाताची जोडगोळी मैदानावरती, ज्याची पावलं नुकतीच मैदानावरती फिरकतायत. मॅन फ्रॉम कोळसुले सुशांत घाडेगावकर हा फलंदाज यावेळी स्ट्राईकला. डावकुरी हाताचा फलंदाज प्रत्युत्तर देताना दिसेल तो वेगवान फिरकीचा जादूगर गोलंदाज मॅन फ्रॉम तिवरे अर्थातच रजत कदम याच्या गोलंदाजीला. क्षेत्ररक्षण व्यूहरचना विखुरली जाते व विखुरलेली क्षेत्ररक्षण व्यूहरचना आपल्या नजरेनं न्याहाळतोय तो फलंदाज सुशांत घाडी. सज्ज होतोय तो फलंदाजीसाठी. यावेळी परफ्यूम डिलिव्हरी अर्थातच शरीरवेदी चेंडू म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. चेंडू शरीराला स्पर्श करतोय. यशरक्षक प्रशांत राणेच्या हाती चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूच्या साथीनं प्रेरित होतोय गोलंदाज मैदानावरती रजत कदम. तर खेळ समाप्त 3 चेंडूंचा तिसऱ्या षटकातील. या वेळी भन्नाट वेगात फेकलेला चेंडू हाय आर्म ऍक्शन गोलंदाजी आपण गोलंदाज रजत कदमची अनुभवतोय. चेंडू प्रचंड वेगात फेकला जातोय, म्हणजे चेंडूचा वेग हा अपेक्षेपेक्षा किंचितसा जास्त. उत्तर नव्हतं फलंदाजाच्या भरीव तोफखान्यात. चेंडू व बॅट यांचा संपर्क हुकला जातोय व चेंडू थेट विसावतोय तो प्रशांत राणे यांच्या हातामध्ये. याही वेळी ते चित्र मैदानावरती, म्हणजे धावांसाठी कुठेतरी संघर्ष करताना दिसतोय तो फलंदाजी करणारा विभाग अर्थातच साई स्पोर्ट्स हळकुळ क्रिकेट संघ. व जे दबाव तंत्र दुसऱ्या बाजूने अवलंबलं जात आहे हिंदवी स्पोर्ट्स सिंधू क्रिकेट संघाकडनं, त्या दबाव तंत्राला झुगारवून लावणारे फटके, आत्मविश्वासाने नटलेली खेळी मैदानावरती साकारावी लागेल. या दोहोंतील कोण्या एका फलंदाजाला अतिरिक्त मोठे फटके टोलविण्याची जोखीम घ्यावी लागेल. मात्र या दोहोंतील कोणता फलंदाज ती जोखीम आपल्या खांदी घेतोय हे पाहणं असेल ते उत्सुकतेचं. यावेळी हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. यावेळी चेंडू बॅटला स्पर्श करतोय, मात्र नैसर्गिक अडथळ्याला चेंडू स्पर्श करतोय. याही वेळी धाव घेण्याचा कोणताही प्रश्न मैदानावरती उद्भवत नाही. सलग 4 चेंडू निर्धाव फेकले जात आहेत व रजत कदमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण तिसरा षटक फेकतोय, 6 चेंडू फेकतोय, केवळ 1 धाव खर्च करतोय व 5 चेंडू हे निर्धाव फेकले जात आहेत. 3 षटक 18 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धाव फलक 9 धावा धाव फलकावर. आता शेवटचे 2 षटक 12 चेंडूंचा थरार बाकी असेल व 41 धावांची असेल ती आवश्यकता. अजूनही 12 चेंडू व त्या 12 चेंडूंवरती तब्बल 41 धावांची आवश्यकता ही असेल, म्हणजे 20 धावांपेक्षा किंचितसा जास्त धावगती राखावी लागेल. रजत कदम दुखापतग्रस्त अवस्थेमध्ये आढळत आहेत व ती दुखापत ही क्षणिक असावी. त्या दुखापतीची तमान बाळगता वैयक्तिक हित न पाहता सांघिक हित मुलाचं हेतू जाणतोय. सज्ज होतोय क्षेत्ररक्षणासाठी मिड विकेटच्या पट्ट्यात. विनय परब हा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू लोवर फुटलॉच पद्धतीचा वाईडिश लॉंगॉनला चेंडू टोलविला जातोय व रुपी मोरे अर्थातच रुपेश मोरे सारखा कसलेला खेळाडू चेंडूवरती पोहोचतोय. नाममात्र एकेरी धाव शुभम चिंदरकरच्या खाती जमा होते. एकेरी धाव जमा होते ती साई स्पोर्ट्स हळकुळ क्रिकेट संघाच्या बाजूनं व त्या एकेरी धावेने सांघिक धाव फलक बऱ्याच अवधीनंतर दशकाचा उंबरठा गाठतोय. 10 धावा धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. डाव्या व उजव्या हाताची जोडगोळी मैदानावरती, त्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल हा केला जातोय.
ज्यावेळी वेगवान चेंडू मात्र वेगात चेंडू फेकताना गोलंदाज विनयकडनं चूक होतोय. चेंडू उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर फेकला जातोय. लाईन अँड लेन पासून गोलंदाज भरकटतोय व अतिरिक्त एक धाव दंडात्मक एकेरी धाव जोडली जाते. ती साई स्पोर्ट्स हळकूळ क्रिकेट संघाच्या बाजूने 11 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. ज्यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. चेंडू बॅटला स्पर्श करतोय. चेंडू यष्ट्यांना स्पर्श करतोय. चेंडू बॅटला स्पर्श केल्यानंतर थेट यष्ट्यांना धडकतोय. मधली यष्टी उखडली जाते व चौथा हादरा बसतोय. तो साई स्पोर्ट्स हरकुळ या क्रिकेट संघाला डीस आहे. साई स्पोर्ट्स हरकुळ क्रिकेट संघाच्या बाजूने मात्र साई स्पोर्ट्स हरकुळ क्रिकेट संघाचा विचार केला तर या संघामध्ये अजून एक अष्टपैलू खेळाडू आहे ज्याने यावर्षी अनेक क्रीडा स्पर्धा आपल्या अष्टपैलू कामगिरीने गाजवलाय व गेल्या आठवड्यात ज्याने गोवा राज्यामध्ये जात आपल्या चमकदार कामगिरीने मॅन ऑफ द सिरीजचा किताब आपल्या नावे नोंदवलाय. द सुदीप डिगवळेकर असतील ते हरकुळ क्रिकेट संघाच्या गोठ्यामध्ये. नवीन फलंदाज अक्षय तांबे मैदानावरती दाखल होतोय तर गोलंदाजीच्या आक्रमणावर ज्याला नुकतीच सफलता हस्तगत होते. ज्यावेळी लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू फटका टोलविला जातोय. मिड ऑफला चेंडू मिड ऑफला पार करतोय. चेंडू लॉंग ऑफ पर्यंत पोहोचतोय. एकेरी धाव घेतली जाते आल्या आल्या अक्षय तांबेच्या बॅटमधनं व त्या एकेरी धावेने सांघिक धाव फलक एक पाऊल पुढे सरकतोय. तो 12 धावा धाव फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. महत्वपूर्ण चौथं षटक प्रगतीपथावर गोलंदाज विनय परब. चेंडू फेकले जात आहेत. आतापर्यंत 3 धावा तो खर्च करतोय. 2 धावा खर्च करतोय. 1 विकेट ही त्याच्याकडनं प्राप्त होते. ज्यावेळी वेगवान चेंडू होता. गुड लेंथ वरती चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळसा घेतोय. फलंदाज बचावतोय. झेलबाद होण्यापासून शुभम चिंदरकर जो ओव्हरसीज खेळाडू आउट ऑफ स्टेशन खेळाडू आयकॉन खेळाडू निर्धाव चेंडूच्या साथीनं जवळजवळ चौथ्या चेंडूचा खेळ हा समाप्त. ज्यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने फटका टोलविला जातोय. मॅन फ्रॉम तिवरे रजत कदम ताईना झेल टिपला जातोय व सलामीवीर अर्थातच आयकॉन खेळाडू शुभम चिंदरकर बॅक टू द पॅव्हिलियन. होत आहेत तर सफलता प्राप्त गोलंदाज विनय परब गोलंदाजीच्या आक्रमणावर. ज्यावेळी हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू यष्टांना स्पर्श करतोय. साफ त्रिफळा मैदानावरती उद्ध्वस्त केला जातोय व फलंदाज मैदानावरती बाद होतोय. निखिल तांबे बॅक टू द पॅव्हिलियन. सांघिक धावफलक मैदानावरती 12 धावा धावफलकावरती तब्बल 6 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परततायत. एकंदरीत या क्रीडांगणाचा इतिहास आपण इतिहासाची पानं उलटून पाहिली तर सिंगल डबल म्हणजे एकेरी दुहेरी धावांनी जो संयमी तंत्रशुद्ध फलंदाजी करतो तो संघ विजयाला गवसणी घालतो.
मात्र मोठ्या फटक्यांच्या आहारी आतापर्यंत जो जो संघ गेलाय त्याला पराभवाच्या पाण्याची चव चाखावी लागली आहे. ज्यावेळी आखोट टप्प्याचा चेंडू फलंदाजाच्या बॅटमधनं फटका निघतोय. लॉंग लेगच्या पट्ट्यात 2 धावा असल्याचा निर्वाळा येतोय. रुपी मोरे हा गोलंदाज गोलंदाजीसाठी डेथ ओव्हर मध्ये स्लॉग ओव्हर मध्ये सज्ज होतोय. दुहेरी धावेच्या साथीनं 14 धावांपर्यंत पोहोचतोय तो फलंदाजी करणारा साई स्पोर्ट्स हरकुळ हा क्रिकेट संघ. या वेळी वेगवान चेंडू रुपी मोरेच्या भरीव तोफखान्यातनं आपण अनुभवतोय. भन्नाट वेगात फेकलेला चेंडू वेग वेग आणि प्रचंड वेग आपण अनुभवतोय. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी रोखलं जात आहे फलंदाजाला, अर्थातच अक्षय तांबे या फलंदाजाला. याही वेळी हाफ ट्रॅकर पद्धतीचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट फटका स्क्वेअर कटचा डीप पॉइंटला टोलवायचा होता, मात्र फटका टोलविण्याचं स्वप्न हे सबसेल अधुरं राहत आहे. 3 चेंडू समाप्त होत आहेत तर केवळ डावाची सांगता करणारे शेवटचे 3 चेंडू असतील ते बाकी. ज्यावेळी हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू फटका हा डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी डीजे. पलीकडे 6 धावांसाठी. याही वेळी वेगवान चेंडू विवेक परब यांची सरळ फेकी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. फलंदाज धावबादचा शिकार ठरतोय. बघता बघता तब्बल 7वा हादरा. सांघिक धावफलक षटकाराने 20 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यात. आणि मैदानावरती जिसका था बेसब्री से इंतजार वो हुकुम का एका मैदान के भीतर मिस्टर द सुदीप डिगवळेकर. मैदानावरती फलंदाज सुदीप डिगवळेकर यावेळी स्ट्राईकला सज्ज होताना दिसेल. केवळ शेवटचा चेंडू मैदानावरती फेकणं बाकी असेल म्हणजे औपचारिकतेचा चेंडू. जवळजवळ सलग दुसऱ्या विजयाच्या दिशेने विजयी घोडदौड सुरू राहते. ती हिंदवी स्पोर्ट्स सिंधू क्रिकेट संघाची. नाममात्र औपचारिकतेचा 1 चेंडू बाकी असेल, अर्थातच डावाची सांगता डावाची इतिश्री करणारा व तो चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज रुपी मोरे सज्ज होतोय. पंचांच्या ठीक डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेट. ज्यावेळी सुदीपच्या बॅटमधनं फटका निघतोय कव्हरवरती. कव्हर पॉइंटला खेळाडू तैनात. एकेरी धाव घेण्याचा मोह या ठिकाणी टाळला जातोय. फलंदाज बाद होतोय धावबादच्या स्वरूपात म्हणजे 8वा